दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, अरे असू दे की, अरे दुश्मन असू दे गनीम असू दे किती बी हुशार, मग शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार, हे लागना पार, लागना पार, अरे लागना पार, लागना पार, हे शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागना पार. हा हरी हरी हो. अहो काय सांगता नाही. अरे मग काय गड्या हो, क्यों बसला हाय ना गनीम, येढा मांडून आलंय ये, आणि मुघलांनी नजर वाकडी, मग राजानं काय केलं? काय केलं महाराज? राजांनी आता युगत काय मांडली? अरे युगत मांडली, युगत मांडली, युगत मांडली. नमस्कार मंडळी, माझं नाव श्रीश अनंत जाडे आहे. नमस्कार, माझं नाव चैत्र गिरीश देशपांडे आहे. नमस्कार, माझं नाव भरत तेजस पोंक्षे आहे. नमस्कार, माझं नाव शुभ्रा गिरीश देशपांडे आहे. नमस्कार, माझं नाव गार्गी तेजस पोंक्षे आहे. आम्ही घेऊन आलो किल्ले तुंग. पवन मावळा मधला हा एक अतिशय महत्वाचा किल्ला आहे. वरद याला कठीण गड सुद्धा म्हणतात ना? हो, अगदी बरोबर. नावाप्रमाणेच हा गड खूप कठीण आणि उत्तुंग आहे. पुणे शहरापासून 70 किलोमीटरवर असलेला सह्याद्री पर्वत रांगेमधला हा अतिशय सुंदर असा किल्ला. जवळपास 350 वर्ष जुना असा हा किल्ला आहे. आमच्या आईबाबांच्या मदतीने तुंग किल्ल्याची सगळी माहिती एकत्र करून, तसंच आमचा कल्पना शक्तीचा वापर करून आम्ही हा दुर्ग साकारायचा प्रयत्न केला आहे. आणि हो, हा किल्ला इको फ्रेंडली आहे बर का. या किल्ल्यावर एकूण 3 मंदिरं आहेत. मारुतीचं, गणपतीचं आणि तुंगाई देवीचं. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे अगदी पायथ्यापाशी आपल्याला विरगळी बघायला मिळतात. विरगळी म्हणजे वीर योद्ध्यांचे स्मरणार्थ निर्माण केलेले शिल्प. लढाईमध्ये मृत्युमुखी पडलेल्या वीर योद्ध्यांकडून पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी विरगळी तयार केल्या जायच्या. दगडी पायऱ्यांच्या नाकोडी वाटेवर वर चढून आल्यावर त्याच्या पहिले जपेटगड मारुतीचं मंदिर आणि त्याच्या पुढे एक पाण्याचं टाकं. अतिशय खडतर चढायचा आणि अफाट उंचीचा हा गड असल्यामुळे शिवरायांनी याचं नाव कठीण गड असं ठेवले होते. या किल्ल्यावर आपल्याला 2 दरवाजे आणि 3 पाण्याची टाकी बघायला भेटतात. हो, आभाळाला गवसणी घालणारे उत्तुंग बुरुज, भक्कम तटबंदी आणि सुंदर असा प्रवेशद्वार ही या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. दुसरा दरवाजा पार करून वर आल्यावर आपल्याला बघायला मिळते ते गणपतीचे मंदिर आणि आणखी एक पाण्याचं टाकं. अतिशय कठीण चढाई चढून आल्यावर किल्ल्याच्या शेवटच्या बुरुजावर आपल्याला दिसतो स्वराज्याचा भगवा. वरती आल्यावर आपल्याला दिसते आणखीन एक पाण्याचं टाक जे की एक दगड खोडून बनवलेलं आहे. मग आपल्याला दिसेल गडदेवतेचं मंदिर. अगदी बरोबर, हे आहे तुंगाई देवीचे मंदिर. आम्ही साकारलेला हा किल्ले तुंग तुम्हाला नक्की आवडला असेल. या तुंगगडाला
नमस्कार, माझं नाव भरत तेजस पोंक्षे आहे आणि आज माझ्या मागं तुंग किल्ला आहे. तर जेव्हा आमचा हा किल्ला फिनिश झाला होता बनवून, तेव्हा मला खूप आनंद झाला होता. आणि जर मला कधी खऱ्या किल्ल्यावरती जायला मिळेल तर मला आवडेल. हाय, माझं नाव श्रीश अनंत जाडे आहे आणि मी आणि माझे मित्र एक किल्ला बनवला आणि तुमच्याकडे येणार आहे. आणि आपण सगळे एक बनवला. माझे मित्र चैत्रा, शुभ्रा, भरत, कार्की आणि त्यांचे असं आई बाबा पण, असं स्मिता मावशी, भूपाली मावशी आणि माझी मम्मी. तर मग आपण खूप, मी आणि माझे मित्र खूप प्राऊड होते, कारण की आपण असं अकॉम्प्लिश केलं आणि झालं. खूप सारे डिटेल्स आहे, पेपर लोक पण आहे एकदम, ते पण डिटेल आहे. आणि ते एकदम असं ते किल्ला एकदम चांगलं होतं आमच्यासाठी. आपल्याला एकदम खूप आवडलं. एकदम असं आपण फिनिश केलं. एंडिंगला आपण खूप सरप्राईज्ड होतो. नमस्कार, माझं नाव राजे तेजस पोंक्षे आहे आणि हा माझ्या मागे किल्ले तुंग आहे. शिवाजी महाराजांचं 307 किल्ल्यांमध्ये हा अतिशय मोठा किल्ला आहे आणि मला डोंगर रंगवताना खूप मजा आली. हा पहिला किल्ला आहे, मी तेव्हा माझ्या मित्रमैत्रिणीसोबत बनवला. मला खूप मजा आली. नमस्कार, माझं नाव शुभ्रा देशपांडे आहे. मला खूप मजा आली हा किल्ला बनवताना आणि एस्पेशली पेंट करायला आवडलं. मला असं पण कळालं की ह्या वेस्टनी आपण खूप चांगला किल्ला पण बनवू शकतो आणि मला पुढच्या वर्षी पण करायचं. थँक्यू. नमस्कार, माझं नाव चैत्र गिरीश देशपांडे आहे. मी आणि माझे मित्र एक किल्ला बनवला आणि त्याचं नाव किल्ले तुंग आहे. मला आणि माझ्या मित्रांना खूप मजा आली आणि पुढच्या वर्षी आम्ही अजून एक बनवलं तर खूप हॅपी होणार मी.